चंदगढ़ विधानसभा क्षेत्र के विधायक शिवाजी पाटिल ने पत्रकारों से बातचीत में कहा कि राजनीति से अधिक जनता को विकास चाहिए। उन्होंने बताया कि पहले गठबंधन को लेकर चर्चा हुई थी, सामने वालों ने 4 सीटें मांगी, फिर 6 सीटों की मांग की, जिसे देने के लिए वे तैयार भी थे, लेकिन बाद में दोनों राष्ट्रवादी दलों ने एकजुट होकर चुनाव लड़ने का फैसला किया, जिसके कारण अब भारतीय जनता पार्टी खुद अपने बलबूते पर चुनाव लड़ेगी। पाटिल ने कहा कि जनता को स्थायी विकास चाहिए और वे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के साथ खड़े हैं। चंदगढ़ में एक बड़े अस्पताल के निर्माण के साथ साथ कई विकास परियोजनाओं के लिए निधि मंजूर की जा चुकी है, ऐसी जानकारी भी विधायक पाटिल ने दी। चंद्रकांत दादा आणि मुन्ना माडिक साहेबांचा आदेश होता की स्थानिक लेवलला आपल्या आपण युती करून लढवायची। आपण स्थानिक नेत्यांसोबत युती लढल्यानंतर माझा मुश्रीफ साहेबांची डिलार रोडला आजरा अर्बन बँकेमध्ये बैठक झाली। त्यांनी सांगितलं आपण चर्चा करून आपण काहीतरी आपण मार्ग काढूया, आपण बसूया। त्यानंतर माझी कोल्हापूरची भेट झाली, साहेबांनी बसूया सांगितलं। त्यानंतर माझी फोनवरती चर्चा झाली, बसूया सांगितलं आणि तिथपर्यंत आपण युतीमध्ये यायची माझी भूमिका होती आणि पक्षाचा असा आदेश पण होता। कल असला माझ्यामुळे 2 पक्ष एकत्र होतेच आणि एकत्र आले तर आनंद आहे आणि म्हणून आपण सौगडावरती भाजपच्या चिन्हावरती ही निवडणूक आपण लढवायचं आपण डिक्लेअर झालेलं आहे। दुसरी गोष्ट हां बोला। हां, नंदाताईंचं माझं प्रामाणिकपणे बोलणं चालू होतं। 4 बैठका झाल्या, त्यांनी 2, 4, 5 जागांचा विषय होता। नंतर त्यांनी 6 जागा मागितल्या, आम्ही त्या तयार झाल्यानंतर त्यांनी 9 जागा मागितल्या। नंतर त्यांनी सांगितलं शिवाजीराव आपल्याला मुश्रीफ साहेबांना तोडता येत नाही, दोन्ही आम्ही राष्ट्रवादी एकत्र येतोय आणि मला पुढची निवडणूक गणित लढवायची आहे आणि माझा नाही आला मला सॉरी बोलल्यानंतर मी आमच्या पक्षाने आत्ताच राजकारण चंदगड विधानसभेपर्यंत मला बोलायचं जर धरलं, लोकांना आता राजकारण नको आहे, विकास हवे। आज मी चंदगड नगरपंचायतमध्ये 193 करोडचा निधी आत्ता आमदार झाल्यापासून आणलाय। 23,000 करोडचा निधी नागपूर टू गोवा आपण तो चांगला शक्तिमार्ग भक्तिमार्ग मंजूर केलाय। 7,450 कोटीचा निधी आपण कानूर भागामध्ये 2600 नोकऱ्या आपण देतोय आणि शाश्वत विकास काय हा लोकांना आता शाश्वत विकास पाहिजेत आणि सर्व जनता आमच्यासोबत भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपण विकास आपण साध्य करतोय। देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या सक्षम आम्हाला पाठीशी आहेत, मंत्रिमंडळाचे सर्वच मंत्रीगण आपल्या चंदगड विधानसभेसाठी पाठीशी आहेत आणि लोकांना आता राजकारणापेक्षा शाश्वत विकास पाहिजे, तरुणांना रोजगार पाहिजे, आमच्या महिला भगिनींना हॉस्पिटल पाहिजेत आणि आत्ताच मी सीएम साहेबांची सही घेऊन आपल्याला एक हॉस्पिटल आयुष्यमान हॉस्पिटल चंदगड भागामध्ये व्हावं या दृष्टिकोनात आज भेट झाली। आत्ताच भेट करून आलो, साहेबांनी रिमार्क दिले आणि बेळगाव वेंगुर्ला रस्ता त्या पण 25 करोडचा निधी आता रिपेअरिंग म्हणून आपल्याला आता मंजूर झाला आहे आणि भविष्यात येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये बेळगाव वेंगुर्ले रस्ता 10 मीटरचा 500 कोटीच्या पुढे हा आपल्याला एक 2 महिन्यात 3 महिन्यात ते पण काम सुरू होईल आणि लोकांना आता राजकारणापेक्षा शाश्वत विकास आणि रोजगार हा याला प्राधान्य द्यायचं आहे आणि मेडिकलच्या दृष्टिकोनातून आम्हाला खूप मोठं आमच्या अडचण आहेत। आम्हाला कोल्हापूर किंवा बेळगावशिवाय पर्याय नाही आणि आयुष्यमान हॉस्पिटल झाल्यानंतर आम्हाला चांगल्या पद्धतीने प्रत्येक गावातल्या प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक घटकाला आपल्याला ह्याचं साध्य चांगलं होणार आहे आणि त्या दृष्टीने आम्ही काम करतोय। जनता